पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उपवासाचा बटाटावडा। त्यासाठी घेतलेले साहित्य, बटाटे घेतलेले आहेत, मी उकडून घेतलेले आहेत 5 ते 6। वरईचं पीठ घेतलेलं आहे अर्धा पाऊल। शेंगदाणे घेतले आहेत, भाजून घेतलेले आहेत, मी अर्धा पाऊल घेतलेले आहेत। 2 चमच मी साबुदाणा घेतलेला आहे, भिजून घेतलेला आहे साबुदाणा। मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कुटून 5 ते 6। अर्धा चमच मी जिरं घेतलेलं आहे। शेंगदाण्याची मी साल काढून घेतलेली आहे। तर मी आता थोडे जाडसर दळून घेते। शेंगदाणे जाडसर दळून झालेले आहेत। आता मी बटाटे कुचकरून घेते। साबुदाणा टाकते, हिरवी मिरची, मीठ, जिरे, आता हे मी सगळं मिक्स करून घेते। आता शेंगदाणे टाकते। आता परत चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं। खूप छान लागतो, मागच्या वेळेस बनवला होता। सगळं पीठ मिक्स करून झालेलं आहे चांगलं। आता मी तेल गरम करायला ठेवते। तेल गरम होईपर्यंत मी वडे बनवून घेते। छोटासा गोळा घेते, ह्या साईजचे बनवणार आहे सगळे वडे। सगळे वडे बनून झालेले आहेत। आता मी वरईचं पीठ लावते त्याला। लाल तिखट घेते अर्धा चम्मच, अर्धा चम्मच मीठ घेतले, मिक्स करून घ्यायचं। जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही। आता मिक्स झालेला आहे। आता मी पीठ लावून घेते। आता एक वडा घेतलेला आहे, त्याला मी पीठ लावून घेते, तळून घेते। तेल पण गरम झालेलं आहे। बारीक गॅसवर तळून घ्यायचं। लालसर तळून घ्यायचे। वडा तळून झालेला आहे मस्त, कलर पण खूप छान आलेला आहे लालसर। दुसरा पण मस्त वडा तळून झालेला आहे, तो पण काढून घेते। बाकी सगळे वडे मी असेच तळून घेते। बटाटावडा तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।